अगं शांता, अगं अख्ख्या गावाला आवाज जातोय तुझा. काय एवढा कालवा कालवा करते? अरे पण कशाला एवढाच रागा करून घेती? काय गरज आहे का? काय झालं आता मला सांग बरं. एवढंच ना? अगं फक्त दूध उतू गेले म्हणून एवढा संताप? अगं 8-10 दिवस झालेत फक्त. पोरगी लग्न करून नवीन आली आपल्या घरी आणि आतापासूनच तिला त्रास द्यायला सुरुवात केली. काय आहे? बरोबर आहे का? पोरी, रडू नको तू. जा घरात जाऊन आराम कर. जा 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 आणि ते डोळे पुस पहिले. शांता, एक लक्षात ठेव. अगं जेवढं प्रेमाने जग जिंकता येतं ना तेवढं त्रास देऊन नाही होत. ऐकलं का? आणि मला सांग, आई बाप सोडून आलेली पोरगी आहे का आपल्या घरी? 8-10 दिवस झालेत लग्न करून. अगं अजून नवीन आहे. शिकल हळूहळू तुझ्या हाताखाली. समजेल तिला सगळं. अजून आपल्या घरातली चालीरीती तिला माहिती आहेत का? तू तिला प्रेमाने आईच्या मायेने समजव. बघ पोरगी किती छान वागल आपल्या बरोबर. आणि दूध उतू गेलं, थोडस झाली चूक म्हणून एवढं चिडचिड बरोबर नाही शांता. आता समजलं मला. माझी आई तुला त्रास द्यायची, त्याचा आता तू उट्ट काढतेय का? तसं तर नाही ना? अगं तू ह्या घरची गृहलक्ष्मी आहे आणि आपली नवीन सुनबाई पण आपल्या घरची गृहलक्ष्मी आहे. तेव्हा त्रास देऊ नको. आईच्या मायेने प्रेमाने तिला समजून सांग. बघ पोरगी किती गोड आहे ती. तिच्या डोक्यावरून हात फिरव. जा तिला माया कर. जा जा.